मागच्या व्हिडिओमध्ये ना आपण खास होळीसाठी एकदम मस्त अशा मऊ लुसलुशीत भरगच्च आणि एकसारखं काठापर्यंत पुरण पसरलेल्या मऊसूत पुरणपोळ्या कशा करायच्या हे बघितलं होतं. तर त्या व्हिडिओमध्ये ना मी भरपूर साऱ्या बारीक सारीक टिप्ससुद्धा शेअर केल्या होत्या, जेणेकरून जे काही नवशिके आहे ना ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट पुरणपोळ्या करू शकतील. तर तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल ना त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, व्हिडिओ नक्की चेक करा. आज आपण बघतोय खास होळीसाठी एकदम मस्त अशी झणझणीत चमचमीत तर्रीदार कटाची आमटी. तर वेगवेगळ्या भागात आहे ना ह्या आमटीला वेगवेगळी नावं आहे, जसे की काही भागात सार म्हणतात, काही भागात येळवणाची आमटी म्हणतात, तर काही भागात कटाची आमटी म्हणतात. आणि प्रत्येक भागात आहे ना थोड्या थोड्या फरकाने ही आमटी करायची पद्धतसुद्धा बदलते. तर आमच्याकडे ज्या पद्धतीने ही आमटी केल्या जाते ना त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अगदी साधी सोपी आणि सरळ रेसिपी आहे, कमीत कमी साहित्यात होणारी आहे. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कशी करायची ते. तर सगळ्यात अगोदरीने ही आमटी करण्यासाठी इथे मी हे 2 कांदे भाजायला ठेवलेले आहे. कांद्याची साल काढून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्याला कट देऊन दिलं आहे, जेणेकरून कांदे आतपर्यंत एकसारखे भाजल्या जातात. आणि त्यानंतर आहे ना एक छोटा खोबऱ्याचा तुकडासुद्धा मी गॅसवरच अशा पद्धतीने भाजून घेते. छान काळसर रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं आणि कांदे भाजून घ्यायचे, म्हणजे आमटीलासुद्धा मस्त रंग येतो. तर खोबरं इथे माझं भाजून झालेलं आहे. आता हा जो कांदा आहे ना हा आलटून पालटून आपण जवळपास एक 3 ते 4 मिनिटासाठी सर्व बाजूने व्यवस्थित असा हलकासा काळा रंग येईपर्यंत याला भाजून घेणार आहोत. तर हे बघा कांदासुद्धा व्यवस्थित असा भाजून झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आणि भाजलेला कांदा आणि खोबरं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर भाजलेला कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड झालं की खोबऱ्याचे मी अशा पद्धतीने काप करून घेतले आणि कांद्यांच्या थोड्याशा पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या, जेणेकरून मिक्सरला हे पटकन बारीक होईल. त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि अर्धा छोटा चमचा इथे मी जिरं घेतलेलं आहे. आता ह्या सगळ्याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं. तर त्यासाठी इथे ना मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे. तर सगळं साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर अगदी 1 ते 2 चमचे पाणी यात मी टाकलं आहे. झाकण लावते आणि मिक्सरला व्यवस्थित असं बारीक वाटून घेते. तर हे बघा अशा पद्धतीचं हे वाटण आहे. तर वाटण आपलं तयार आहे. आता आपण लगेचच आमटीला फोडणी देऊया. त्यासाठी ना इथे एक पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे आणि यात आहे ना साधारण 1.5 पळी आपल्याला तेल घालायचं आहे. आमटी छान तर्रीदार व्हावी, त्याला मस्त तर्री यावी यासाठी ना तेलाचा थोडासा जास्त वापर करायचा आहे. तर इथे मी 1.5 पळी तेल वापरलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की आपण सुरुवातीला जे वाटण करून ठेवलं होतं ना ते वाटण आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि ह्या वाटणाला छान असं तेल सुटेपर्यंत मस्त 5 ते 6 मिनिटासाठी लो फ्लेमवर परतून घ्यायचं आहे. जेवढं छान तुम्ही हे वाटण परताल ना तेवढीच छान आपल्या आमटीला तर्री येणार आहे. त्यामुळे गॅसची फ्लेम कमी करायची आणि जवळपास 5 ते 6 मिनिटासाठी तरी हे वाटण परतायचं आहे. तर हे बघा जवळपास इथे 5 ते 6 मिनिट झालेले आहे. तुम्ही बघू शकत असाल आता वाटणाला सर्व बाजूने व्यवस्थित असं तेल सुटलं आहे. तर आता यात मी काही बेसिक मसाले टाकून घेते. तर त्यासाठी इथे ना मी पाव चमचा हिंग घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1.5 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि प्रमाणे मीठ घेतलेलं आहे. तर मीठ आहे ना आपण डाळ शिजवताना सुद्धा वापरलं होतं, तर त्या अंदाजाने इथे मिठाचा वापर करायचा आहे. मसाले टाकल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आणखी 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे. मसाल्यांचा जो काही कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत आणि वाटणाला परत एकदा तेल सुटेपर्यंत. तर हे बघा आणखी 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही बघू शकत असाल वाटणाला आता परत एकदा आपल्या व्यवस्थित असं सर्व बाजूने तेल सुटलेलं आहे. तर सुरुवातीला आपण जो कट काढून ठेवला होता ना किंवा मग डाळ शिजल्यानंतर जे पाणी उरतं ना डाळीचं ते टाकून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्याच भांडं धुवून मी साधारण 1 ते सव्वा ग्लास पाणी गरम करून घेतलं होतं, ते पाणी टाकून घेते. व्यवस्थित असं हे एकजीव करून घ्यायचे. जो काही आपलं वाटण आहे मसाला आहे ना तो पाण्यात व्यवस्थित असा ढवळून घ्यायचा आहे आणि ना सुरुवातीला हाय फ्लेमवर एक उकळी काढून घ्यायची, नंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि 7-8 मिनिटासाठी ह्या आमटीला ना मस्त खळाळून उकळी काढायची आहे. तर आता जरी तुम्हाला ही आमटी प्लेन दिसत असली ना किंवा हिला कड दिसत नसला ना तरी ही आमटी जशी जशी उकळते ना तिला एकदम मस्त तर्री येते. तर हे बघा जवळपास इथे 7-8 मिनिटासाठी मी ही आमटी उकळून घेतली होती. तुम्ही बघू शकत असाल आता आमटीला एकदम मस्त अशी तर्री आलेली आहे आणि रंगही एकदम छान आलेला आहे. तर आता सर्वात शेवटी आपण यात कोथिंबीर टाकणार आहोत, व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर इथे आपली ही होळी विशेष एकदम मस्त अशी झणझणीत चमचमीत कटाची आमटी
तयार झालेली आहे। ही आमटी तुम्ही कुरडई पापडासोबत किंवा मग भज्यांसोबत भातासोबत खाऊ शकता। तेव्हा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।